वैष्णवी प्रकरणावरून जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप करण्यात आले। या आरोपांवर जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर सुद्धा सुपेकरांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा संबंध नाही असं सुपेकर यांनी म्हटलंय। पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात दोष नसल्याचं न्यायालयामध्ये सिद्ध झाल्याचं सुद्धा सुपेकरांनी म्हटलंय। तर कारागृह वस्तू खरेदी 350 कोटींची असताना 500 कोटींचा घोटाळा कसा झाला असा सवाल सुपेकरांनी विचारलाय। तर नेमके आरोप काय होते आणि त्यानंतर सुपेकरांनी काय स्पष्टीकरण दिले, काय दावा केलाय आपण ते पाहतोय। आरोप होता हगवणे कुटुंबियांसाठी पदाचा गैरवापर केला। त्यावर त्यांचा दावा काय आहे? गेल्या 2 वर्षापासून तुरुंग विभागामध्ये पोलीस महानिरीक्षक पदावर प्रतिनियुक्तीवर आहे, त्यामुळे कार्यकारी पोलीस दलाशी कोणताही संबंध नाही। तर याच कुटुंबियांसाठी पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपावर पुढे त्यांनी म्हटलंय, हगवणे कुटुंबामध्ये मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही। हगवणे कुटुंबाने केलेल्या अमानवीय अपराधाशी माझा कुठलाही संबंध नाही। त्यांच्या कृत्याचा मी आधीच निषेध केलाय असंही सुपेकरांनी म्हटलं। तर व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये सुपेकरांचा आवाज असल्याचा आरोप करण्यात आला। तर माझे कोणीतरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप प्रसारित केली जाते असा दावा सुपेकरांनी यावर केलाय। संबंधित ऑडिओ क्लिप बनावट असून बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक प्रसारित केली जात असल्याचं सुद्धा सुपेकरांनी म्हटलंय। ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असंही सुपेकरांनी म्हटलंय। निलेश चव्हाणला बंदूक परवाना मिळवून दिला तो सुपेकरांनीच असा आरोप करण्यात आला। त्याच्यावर कारागृह शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात असं सुपेकरांनी म्हटलंय। तत्पूर्वी अर्जावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल असा अहवाल देतात असाही दावा सुपेकरांनी केला। शस्त्र परवाना देण्याच्या अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नसतो असंही सुपेकरांनी म्हटलं। तर पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येला सुपेकर जबाबदार असल्याचाही आरोप करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात आला असं सुपेकरांनी म्हटलं। अशोक सादरे यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेला कोणताही प्रकार घडलेला नाही असा सुपेकरांचा दावा आहे। तर कोर्टानेही सीआयडीचा हा अहवाल स्वीकारला। आमचा कोणताही दोष नसल्याचं कोर्टात सिद्ध झालंय असं सुपेकरांनी म्हटलं। पुढचा आरोप काय तर कारागृह वस्तू खरेदीमध्ये 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा सुपेकरांवर आरोप करण्यात आला। मुळात खरेदीत 350 कोटी रुपयांची आहे, त्यामध्ये 500 कोटींचा गैरव्यवहार कसा होईल? शासनाने नेमलेल्या राज्य खरेदी समिती मार्फत सगळी खरेदी होते। माझ्यापेक्षाही वरिष्ठ अधिकारी समितीत आहेत असं सुपेकरांनी म्हटलं। कमिटी मिळून निर्णय घेते, मला एकट्याला स्वतंत्र अधिकार नाहीत। समितीने सगळी खरेदी नियमानुसारच केली असा दावा सुपेकरांनी केला।